नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिकृतीवर एका माथे फिरूने दगड मारून अवमान केला. ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि आंबेडकर युवक व नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झाले. संविधानाच्या उद्देशिकेचा झालेला अवमान नागरिकांना सहन झाला नाही. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ बंद करत शहरातील विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले. शहरात जवळपास 2 तास वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान आज आंबेडकरी संघटनेच्या वतीने परभणी बंदचेही आयोजन करण्यात आले होते. याचे पडसाद आज दिवसभर शहरांमध्ये विविध ठिकाणी पसरत असून भीमसैनिकांनी परभणी शहरातील विविध ठिकाणी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करत झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करत आज शहरातील वांगी रोड येथील साईबाबा नगर कॉर्नरवर ही मोठ्या प्रमाणात भीमसैनिक एकत्र येत रास्ता रोको करत या घटनेचा तीव्र निषेध केला. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली आणि संविधानाचं पुस्तक फोडलं जातीवाद्यांनी. त्याच्यासाठी ते आमची एकच आहे की इथे जे साईबाबा नगरला जे आम्ही इथं उद्रेक जे आम्ही रस्ता बंद रोको केला त्याच्यासाठी केलं की त्याला कठोर कारवाई व्हायला पाहिजे, त्याला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि याच्या पुढे असं जातीवाद्यांनी केलं नाही पाहिजे आणि त्याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे. हे आमचं हे आहे. म्हणजे कसं आहे, आमचं एवढं नुकसान झाल्याच्या नंतर आमच्या मनामध्ये एकच फक्त राग आहे की फक्त की आम्हाला पण त्याचा न्याय पाहिजे. त्याचा करण्याचा हेतू काय होता आणि त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे हे पोलीस प्रशासनाने धुंडून काढावे. त्यानंतरच आम्ही आंदोलन मागे घेतो आणि नासधूस करणार नाहीत आणि जे कोणी असन त्याला धुंडून काढा, आम्ही आंदोलन रोखून टाकू, काय विषय नाही. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.